इथे माउंटेन्समध्ये अशीच झाड असतात. हे बघा, हे वूड ॲपल, हे जे मोठं झाल्यावर असं दिसते, हे बघा छोटं असताना असं झाडं, म्हणजे ही गांज्याची झाडं. ही बघा, तीच 2 झाडं असतात. तुम्हाला गांज्याची झाडं दाखवते. जुले जुले नमस्ते. सॉरी 11th सेंचुरी। क्या मराठी है? मराठी हाँ, समझ में नहीं आएगी। हम मराठी बोलते और हिंदी जरूर आऊंगी आप। आता है ना आपको? हाँ ठीक है, हमारे है सुहाना, थँक्यू। त्यांची मदत करायला लागली आहे. खूप चांगली मुलगी आहे ती, म्हणजे सर्वांची नेहमी मदत करत असते. म्हणून मी त्यांना बोलली तिला इथेच ठेवा तुमच्याकडे. हा माझ्या पप्पा त्यांच्या फोनमध्ये टाईम हा 1:15 दाखवतो, पण इथे आयफोनमध्ये हा टाईम चायनाचा दाखवतो. लाईक माझ्या फोनमध्ये 3:35चा हा टाइम दाखवत आहे. मतलब आप कितने साल से बाहर हो? 13 साल। मैं 13 साल से। और हाँ, मैं ये भी बताना चाहूंगा कि मैं इंडिया के टॉप 6 यूट्यूबर से भी मिलके आ रखा हूँ। कौन सा एज है आपका? 17 साल। 17 साल। मैं ऑल इंडिया ट्रैवल कर रहा हूँ। 28 के 28 राज्य अभी कवर कर चुका हूँ। और ये क्या कहते हैं, 12 ज्योतिर्लिंग की यात्रा कंप्लीट कर रखा हूँ। और 4 धाम जो 4 धाम ज्योतिर्लिंग है वो भी कंप्लीट कर रखा हूँ। नहीं तो वैसे तो अभी मैं टीवी पे आ रखा हूँ, मतलब न्यूज़ में आ रखा हूँ। मीडिया से सपोर्ट है अभी, तो मम्मी पापा देखते रहते हैं, पता है उन्हें कि क्या कर रहा हूँ क्या नहीं। गाइस मैं इतनी भी फेमस नहीं हूँ। मॉर्निंग गाईज फ्रॉम कल्पा. आता आम्ही आहेत कल्पामध्ये. काल रात्री इथे आम्ही खूप लेट पोचले, लाईक 10-10:30 वाजले आम्हाला आमच्या हॉटेलला पोचायला. म्हणून काय लॉक करायला मिळालं नाही, म्हणून आज सकाळपासूनच लॉक करते. तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील बर्फाचे डोंगर आहेत इथे. आता सर्व तसंच आहे, चारोभोवती बर्फाचे डोंगर. जसं आम्ही हायर लेवलला जात आहेत तसं तसं मीन्स ऑक्सिजनसुद्धा कमी होत आहे. आपल्याला सवय नाही म्हणून डोकं धरते किंवा चक्कर असं होते अल्टिट्यूडमुळे. गाईज तुम्हाला माझ्या मागे जी ही झाड दिसतात, म्हणजे ही बघा, ही झाड इथे माउंटेन्समध्ये अशीच झाड असतात. हे बघा, हे वूड ॲपल, हे जे मोठं झाल्यावर असं दिसते, हे बघा छोटं असताना असं. हे सर्व इथे तेच झाडं, इथे लाईक सर्व बाजूला त्याचीच झाडं. आणि दुसरी झाडं म्हणजे ही गांज्याची झाडं. ही बघा, तीच 2 झाडं असतात. तुम्हाला गांज्याची झाडं दाखवते. ही गांज्याची झाडं आहेत सर्व इथे ही बघा, सर्व इथे त्याचीच झाडं. कडे जाताना आम्हाला एक वॉटरफॉल दिसलेला आहे, तर आम्ही ते वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी उतरले आहे. मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवते. हे बघा, हा खालतून असं जातो. हे बघा केवढं सुंदर दिसते. साठी नाको विलेज जवळ थांबलेले आहेत. म्हणजे आता आम्ही लंच करून पूर्ण नाको विलेज एक्सप्लोअर करणार आहेत. सर्व जे की मॉनेस्ट्री वगैरे आहेत ते पहिला लंच करणार. आणि तुम्हाला इथे खूप खूप सुंदर आहे, लाईक असं वाटतच नाही इंडियामध्ये आहेत, कारण की असं कधी गोष्ट आपण स्वतःच्या डोळ्याने कधी पाहिलेच नव्हते. तुम्हाला मी थोडं दाखवते, नंतर सर्व लंच नंतर दाखवणार. आता थोडंसं जेवढं मी सर्व लंचसाठी आलेले आहे. इथे लंचसाठी आलेले आहेत आणि आम्ही बघा सर्वांनी फ्राईड राईस मागवले आहे. मी नाको विलेजची एक छोटीशी झलक दाखवते. म्हणजे आमच्या लंच पॉईंटवरून 5 मिनिटाच्या वॉकिंगवर अजून आम्ही मेन नाको विलेजला पोचलेलो नाही, पण इथून लँडस्केप्स खूपच सुंदर आहेत. तुम्हाला मी दाखवते, 1 मिनिट थांबा.
आम्ही ज्या स्टेमध्ये राहणार आहेत त्यांचं किचन तुम्हाला दाखवते. एवढं भारी वाटते, लाईक आपण जसं रील्स वगैरेमध्ये बघतात ना तसं. डिनर विथ व्ह्यू. नाकोमध्ये मॉनेस्ट्रीकडे, हे नाकोमधलं वन ऑफ द फेमस मॉनेस्ट्री आहे, तुम्हाला मी दाखवते. जुले जुले नमस्ते. ही आहे जुनी मॉनेस्ट्री, हे नवी मंदिर. इसको कितना साल हुआ बना के? और ये सॉरी 11th सेंचुरी. बापरे. आप लोग ना आता मॉनेस्ट्री बघून आले. ही मॉनेस्ट्री 11th सेंचुरीमधली आहे. भरपूर पॉझिटिव्ह. हो, आणि आम्ही आता चालले नाको लेककडे. बघू आता, तुम्हाला मी दाखवते नाको लेक कसं आहे. हा आहे नाको लेककडे जायचा रस्ता. खूप सुंदर, खूप लाईक इथे 0 पॉल्युशन आहे, पण इथे जरा अल्टिट्यूड खूप हायवर आहेत म्हणून ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. लाईक आपल्यासारखे इथे असले तर डोकं धरते, श्वास घ्यायला त्रास होतो आणि थकवा पण लगेच येतो, कारण की ऑक्सिजन इथे खूप कमी असते. ही जी घरं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतात ही खूप खूप वर्षा अगोदरची घरं आहेत आणि ही सर्व घरं मातीने बनवलेली आहेत. हे बघा, सर्व लाईक मातीची घरं आहेत ही, आणि ते खूप भारी वाटते. एक 0 पॉल्युशन, आणि हे बघा सर्व. आम्ही 10-15 मिनिटं चालून नाको लेककडे पोचलेले आहेत. खूप एक्सायटेड आहेत कसं दिसते लेक वगैरे. मी बघितलं नाही लाईक व्हिडिओमध्ये, पण मी कधी बघितलं नाही. नाको लेक पहिल्यांदा बघणार आहे, तुम्हाला पण दाखवते. नाको लेक हे दिसलेलं आहे. झलक तर खूप सुंदर आहे. आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवते कसं वाटते, तुम्हाला आवडेल नाही, कारण मी फर्स्ट टाइम नाको लेक बघते. लाईक मी व्हिडिओजमध्ये सुद्धा नाको लेक कधी बघितलं नाही. वाव. आहेत नाको लेकच्याकडे. नाको लेकमध्ये एंटर केलेलं आहे आणि आम्ही असे गोल खेळणार आहे. तुला एक हा बघा, इथे एक आपल्याला त्रास होणार की इथे ऑक्सिजन खूप कमी आहे, लाईक खूप कमी. श्वास घ्यायला होत नाही, श्वास घ्यायला अजिबात होत नाही, खूप कमी आहे. तो लेक एवढं सुंदर आहे, लाईक हेवन. मी माझे फोटोज लवकरात लवकर इंस्टावर टाकणार आहे. लाईक व्हिडिओ लेट पडेल पण फोटोज लवकर पडतील. पण खूप 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 सुंदर आहे. मेरे कुत्ते का नाम शीरो है. पिंकी, पिंकी क्या है तेरा? हाँ बताओ. हाय बोलो, हाय हाय. आपण भाषा में बोलो. हाँ हाँ ठीक है चलेगा. हाँ हाँ ना. 다 디령 아이로는 더중 독사나 혀 탕가 강복 걸어. हाँ. आप लोगों का घर किधर है? घर यही है. इधर ही रहते. आप कितने साल के हो? 77. मेरे दादा भी 75 साल के हैं. अच्छा.
तो आपके दादा से भी मेरा 2 साल बड़ा है। हाँ हाँ 76 के मेरे दादा। तो आप कहाँ से हो? मुंबई मुंबई। महाराष्ट्र से। ठीक ठीक ठीक। चलो बाय। बाय हाँ वहाँ का कुछ सुना दे। मैं कुछ सुनाऊँ? क्या सुनाऊँ? क्या मराठी है? मराठी मराठी हाँ, समझ में नहीं आएगी। नहीं आएगा। हम मराठी बोलते हैं और हिंदी बोलते हैं। हम भी अपना बोली बोलता है हिंदी। आपके बोली को क्या बोलते हैं? ये हमारा बुद्धिस्ट। बुद्धिस्ट बोली है। चलो। आप आज किधर आगे ताबो? नहीं इधर ही रहेंगे। इधर ही रहेंगे। हाँ। अच्छा। कल जाएंगे। कल जाएंगे ताबो, आज इधर हम कल्पा से आए इधर सांगला। आज रात यहाँ नाटी लगेगा। क्या लगेगा? नाच गाना। इधर हाँ कितने बजे? जब आपका मन करे रात आऊँ इधर? हाँ ठीक है आऊंगी, जरूर आऊंगी। आप गाना गाने आता है ना आपको? हाँ ठीक। प्रसाद लो प्रसाद। प्रसाद हाँ मंदिर का प्रसाद है। थोड़ा ही दे दो। रहने। थोड़ा ही देगा आप। हाँ चलो जाती हूँ। चीज और कुछ नहीं। आपके भाषा में कुछ गाना गा के दिखाओ। गाना गाएंगे जी हम। इधर देखो ना कैमरा में। नाम क्या है आपका? तंजिल। कौन से स्टैंडर्ड में हो? 5th। स्टैंडर्ड में। वाह। और ये? हाँ ये है जी 5th। सब लोग 5th स्टैंडर्ड में। नहीं ये 9th। ए वो गाना बोल रहा है, जोर से बोलो। जिंदगी एक सफर ये सुहाना यहाँ करके। जो किसने जाना वाह वाह मस्त आवाज आहे यांचा. वाह। छोटा तेरे जिंदगी भर सफर है सुहाना क्यों आजो किसने जाना। थैंक यू। वेलकम। बहुत क्यूट हो आप लोग। बाय बाय। इथे पूर्ण टेम्परेचर मायनसमध्ये आलेलं आहे आणि अजिबात लाईक सहन करायची हे नाही मिळत. खूप खूप थंडी आहे आणि त्यांना समजलं की आम्हाला खूप थंडी लागले तर त्यांचं किचनमध्ये सिटिंग एरिया आहे, तुम्हाला दाखवलेली, पण तिथे असं गरम होण्यासाठी स्टीम सिस्टम सुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवते. ये क्या है? तू करायला लाग. इथे आमच्या समोर ते चपाती वगैरे बनवायला लागलेले आहेत, तर ही बघा त्यांची मदत करायला लागली आहे. खूप चांगली मुलगी आहे ती, म्हणजे सर्वांची नेहमी मदत करत असते. म्हणून मी त्यांना बोलली तिला इथेच ठेवा तुमच्याकडे, कारण की चांगल्या मुलींना चांगल्या जागेवर ठेवलेलं चांगलं असते. इथेच ठेवायची आली तुला. तुला कसं वाटते? मस्त वाटते. बघा The next day. फ्रॉम नाको. आता आम्ही सर्व चालले ताबोला आणि इथे आता तरी कमी थंडी आहे, पण सकाळी खूप थंडी होती. आम्ही सर्वांनी मायनसच्या टेम्परेचरमध्ये थंड्या पाण्याने आंघोळ केल्या. गट्स देख रहे हो गाईज सर्वांनी, मोठ्यांनी नाही, हिनी मी, कारण की आमच्या आंघोळीच्या वेळेस पाणीच थंड आलं. गरम पाणी. कहाँ से आती हूँ? इथे आम्ही आलेले आहे ताबो मॉनेस्ट्रीकडे. हे बघा माझ्या मागे सर्व स्थिती आहे.
ताबा मॉनेस्ट्री इथे थंडी पण खूप आहे आणि ऑक्सिजन लेवल लाईक आम्ही एवढे दिवस आहेत पण आज ऑक्सिजन लेवल खूपच कमी आहे. श्वास घ्यायला जमत नाही. मी दाखवते मॉनेस्ट्री मध्ये अलाउड नाही पण जेवढी बाहेरून खूप सुंदर आहे लाईक कलरफुल आणि खूप खूप सुंदर वाटते. हळू हळू हळू. आता मी ही जी मॉनेस्ट्री आहे ना ती चायना तिबेट बॉर्डरवर आहे म्हणून हा माझ्या पप्पा त्यांच्या फोनमध्ये टाईम हा 1:15 दाखवतो पण इथे आयफोनमध्ये हा टाईम चायनाचा दाखवतो. लाईक माझ्या फोनमध्ये 3:35चा हा टाईम दाखवत आहे. इथेच चायना बॉर्डर आहे. खूप 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 सुंदर आहेत. लाईक असं वाटतं कोणी असं डोंगरांच्या मधोमध एक आर्ट काढलेलं आहे. इतकी सुंदर मॉनेस्ट्री आहे ही. हे एक छोटाच मुलगा भारत पदयात्रा करत आहे आम्हाला दिसलेला. लाईक छोटा लिटरली खूप छोटा मुलगा आहे. बघू आता मी त्याला अप्रोच करते काय बोलते का बघू. किधर से पैदल आ रहे हो? दिल्ली. यहाँ से किधर जाएंगे? पूरा हिमाचल घूम रहे हैं अभी तो. कितना दिन हुआ? 3 साल. 3 साल से घर गए नहीं ना. ऑल इंडिया ट्रैवल कर रहा हूँ. और पैसा खाना सब अपना वही विदाउट मनी ट्रैवल रहता है. पब्लिक हेल्प करती है नहीं तो अपना मंदिर गुरुद्वारा मेन ठिकाना. हाँ मेरा यूट्यूब चैनल भी है ये रहा. हाँ. ऑल इंडिया ट्रैवल कर रहा हूँ 3 साल से. 13 साल का था तब से आता स्टार्ट की थी. कौन सा एज है आपका? 17 साल. मैंने ऑल इंडिया में अभी आधा इंडिया कवर कर चुका हूँ. आधा इंडिया और पूरा नेपाल. ऐसा कोई राज्य नहीं बचा इंडिया और नेपाल में जो मैंने कवर नहीं किया. पैदल अकेले? 28 के 28 राज्य अभी कवर कर चुका हूँ. और ये क्या कहते हैं 12 ज्योतिर्लिंग की यात्रा कंप्लीट कर रखा हूँ. और 4 धाम जो 4 धाम ज्योतिर्लिंग है वो भी कंप्लीट कर रखा हूँ. अभी ये हिमाचल घूमने आया हूँ. अकेले हो? हिमाचल की यात्रा कर रहा हूँ. अब किधर जाएंगे? अभी यहाँ से देखूंगा ये क्या कहते हैं 12 लच्चा हो गया और ये चंद्रताल वगैरह ये 2 चीज़ें बची हैं अभी. और तो सब हो ही चुका है हिमाचल में. और जो भी है पूछूंगा लोगों से क्या क्या है घूमने लायक. उसके बाद जो भी टूरिस्ट प्लेस होगा वो. घर से कोई फोन नहीं करता है? घर से कोई फोन नहीं करता है रिलेटिव? नहीं, साल में महीने में बात होती है हमारी घर में. नहीं तो वैसे तो अभी मैं टीवी पे आ रखा हूँ मतलब न्यूज़ में आ रखा हूँ. मीडिया से सपोर्ट है अभी तो मम्मी पापा देखते रहते हैं. पता है उन्हें कि क्या कर रहा हूँ क्या नहीं. और रहने के लिए कैसे? कैंप है. सोने वोने का हो जाता है. खाने पीने का पब्लिक हेल्प कर देती है. नहीं तो जो लोकल लोग होते हैं भाई वगैरह जो गांव के वो हेल्प कर देते हैं खाने पीने की या फिर रहने वहने की. तो 4 साल से घर ही नहीं गए? हाँ घर गए ही नहीं ना? मतलब आप कितने साल से बाहर हो? 13 साल. मैं 13 साल से. और हाँ मैं ये भी बताना चाहूँगा कि मैं इंडिया के टॉप 6 यूट्यूबर से भी मिल के आ रखा हूँ. हाँ. एक का नाम है मिथपैड, एक का नाम है गेम फ्लीट, एक का नाम है मिस्टर इंडियन हैकर, एक का नाम है टिकट इंसान और एक का नाम है अमित बड़ाना और एक का नाम है ठगेश. वाह. ये इंडिया के नंबर 1 यूट्यूबर है. इनसे भी मिल के आ रखा हूँ. और तो आप देख ही सकते हो अभी यहाँ पे आया रखा हूँ. ये पता नहीं जगह का क्या नाम है. कोई मम्मीस करके कहते हैं. मॉनेस्ट्री. हाँ वही. और तो कुछ नहीं कहना चाहूँगा. तब तक के लिए guys, जय हिंद जय ओके, भारत. गुड लक. जय माता. ते ऑक्सिजन एवढं कमी आहे एवढं लाईक खूप कमी आहे श्वास घ्यायला अजिबात होत नाही. तिला बरं वाटतं मला थंडी लागली. गाइस मैं इतनी भी फेमस नहीं हूँ.
आर्य देऊ नाम क्या है आपका? आओ ना. क्या? दादन. कौन से स्टैंडर्ड में हो? हाँ कौन से स्टैंडर्ड पढ़ाई कर हम्म.